नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता माझ्यासमोर एवढं सगळं बघून म्हणताल ताई तुम्ही आज नक्की काय शिजवणार आहेत? तर मी काहीच शिजवणार नाहीये। काय होतं ना, बऱ्याच वेळेस रेसिपी करताना रेसिपीमध्ये जी भांडी वापरली गेलेली आहेत त्याच्याविषयी कमेंट्स विचारल्या जातात किंवा प्रश्न विचारले जातात की ताई हे कुठलं भांडं आहे, ते कोणतं भांडं आहे, किंवाच आता सध्याचा जिवंत प्रश्न म्हणताल की नाही, तर बायकांच्या डोक्यात एक गोष्ट नेहमी चाललेली असती की आपल्या घरात परंपरेनुसार जर्मनची पातेली, जर्मनच्या कढया वापरलेल्या आहेत आपण सगळ्यांनी, आणि मग हळूहळू आता कसा ट्रेंड आलाय की बाबा जर्मनची भांडी वापरू नका, कारण की त्याचा आरोग्यावरती आपल्या परिणाम होतोय। तर त्याच्यामुळे आणि नॉनस्टिकचं पण तसंच होतंय, ते नॉनस्टिकचं जे वरचं लेअर आहे ते हळूहळू निघून जातं। तर त्याच्यामुळे ते निघून जातं म्हणजे कुठं जातं, तर आपण जे अन्न शिजवतोय त्याच्यामध्येच ते हळूहळू असं ते एकत्रित होत राहतं। तर त्याच्यामुळे ती सुद्धा आपण क्वचित, म्हणजे जिथं एखाद्या भाजीसाठी किंवा एखादा आपण डोसा वगैरे करत असेल, जिथं गरज असेल तिथंच आपण ती पण भांडी वापरतो। सगळ्यात जास्त फोकस सध्या सगळ्याच लेडीजचा आहे तो म्हणजे या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांकडे। आणि तुम्हाला खरं सांगू का, बऱ्याचशा जणींना म्हणजे याचे रिव्ह्यू सुद्धा हवेत की बाबा ही खरंच भांडी चांगलीत का। माझा स्वतःचा अनुभव सांगते। सगळ्यात पहिल्यांदा मी एक स्टीलची कढई घेतली होती की नाही, अर्थातच आपल्याला कसं वाटतं की बाबा बापरे इतके महागडे भांडे, मग आपण काय करतो त्यातली थोडीशी जी कमी रेंज आहे ती घेतो। तर तशाच पद्धतीनं मी एक कढई घेतली होती, तर ती काहीतरी 900-1200च्या दरम्यान होती, पण ती कढई पातळ होती। मग पातळ बुडाची कढई असल्यामुळे त्याच्यामध्ये फोडणी केलं की ते लगेच करपायचं, किंवा मग असं तळायचं म्हटलं की नाही तरी ते तेल खूप जास्त पटकन गरम व्हायचं आणि त्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं मग थोडंसं अवघड जायचं। आणि एक गोष्ट सांगू का, मला आहे ना म्हणजे खूप 1-2-3 वर्षापूर्वी एक रेसिपी करत असताना त्याच स्टीलच्या कढईमध्ये की नाही मी असे रव्याचे बॉल्स केले आणि ते मला तळायचे होते, तर तो बॉल त्या कढईमध्ये असा फुटला होता, कारण की त्याचं टेम्परेचर नीट व्यवस्थित मॅनेज न झाल्यामुळे, आणि मला इथं मानेला सगळीकडे पोळलं होतं। तेव्हापासून आहे ना ती कढई जी लेंटरवरती आहे ना ती आणखीन पण लेंटरवरतीच आहे। पहिली गोष्ट म्हणजे तिला बाहेर सुद्धा जाऊ देऊ वाटत नाही, आणि दुसरी गोष्ट घरात वापरू शकत नाही, तर त्याच्यामुळे ना ती वरतीच ठेवून दिलेली आहे। पण त्याच्यानंतरची जी मी स्टेनलेस स्टीलची भांडी घेतलेली आहेत ना ती अतिशय उत्तम क्वालिटीची आहेत। आणि मी सगळ्यांना सांगते, ज्या माझ्या घरी येतात किंवा जे मला प्रश्न विचारतात ऑनलाईन सुद्धा, मी त्या सगळ्यांना सांगते की बाबा तुम्ही स्टेनलेस स्टीलची भांडी वापरू शकता, कारण की फक्त ते कशा पद्धतीची असली पाहिजेत, कशा पद्धतीची त्याची निवड केली पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे, तरच मग तुम्ही स्टेनलेस स्टीलची भांडी वापरू शकता। नाही तर मग जसं माझ्या बाबतीत झालं अगोदर तसं तुमच्याही बाबतीत होऊ शकतं। तर त्याच्याशी संबंधित हा आजचा सगळा व्हिडिओ असणार आहे। चला, तर माझ्याकडे कोणती स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत, साधारण त्याची प्राईस काय राहील, ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर हा पॅन मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता याचा इथला स्पेस बऱ्यापैकी हा मोठा आहे, म्हणजे पसरट आणि जाड बुडाचं भांडं जे आपण म्हणतो ना, हा तशा पद्धतीचा आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी आरामशीर करू शकता। आमच्या घरामध्ये एकूण 6 माणसं आहेत, तर टोटल त्या 6 माणसांसाठी आरामशीर याच्यामध्ये भाजी होते, कारण की याचा स्पेस बराचसा मोठा आहे। हँडलसुद्धा जाड आहे, असा आपण कसं म्हणतो पातळ नाजूक तशा पद्धतीचा नाही आहे, हँडल जाड आहे। आणि तुम्हाला सांगू का, जसं की तुम्हालाही माहिती आहे बरीचशी भांडी मला प्रमोशनसाठी पण येतात, पण हे भांडं त्यातलं अजिबात नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ते जे मी फसले होते की नाही त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी कोणतं स्टेनलेस स्टीलचं भांडं घेतलं असेल तर ते आहे हा पॅन। तर हा आहे ना जवळजवळ 2500 रुपयांना मला बसला होता, आणि हीच किंमत ऐकून आपण हादरतो आणि मग हलक्याच्या नादी लागतो, आणि मग परत आपल्याला डबल कुटाने होतात। तर त्या एका गोष्टीवरून मला कळालं, त्यामुळे स्टेनलेस स्टीलची भांडी घेताना लक्षात हे गोष्ट ठेवायची की बाबा थोडेसे पैसे आपल्याला खर्च करावे लागतील, पण फोडणी वगैरे करपत याच्यात अजिबात नाही, टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन राहतं। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या किचनसाठी तुम्ही शोधत असाल तर तुम्ही नक्की बघू शकता, याला छान आहे। याच्यावरती लीडसुद्धा मिळालेले, फक्त ती लीड मी ठेवून दिलेले, शक्यतो मी माझे रेग्युलरची जी लीड आहे तेच वापरत असते। आणि त्यानंतर आणखीन एक कढई जी मी माझ्या स्वतःच्या पैशाने घेतलेली आहे ती म्हणजे ही। तर ह्याची कंपनी तुम्हाला सांगायची राहिली तर हे विकास या कंपनीचं आहे हे। आणि त्यानंतर हे आहे KOOK कुक, तर तशा पद्धतीची ही कंपनी आहे, हे उलटं के असतं ह्याला, तर तशा पद्धतीचं आहे। आणि ही सुद्धा कढई तुम्ही बघू शकता, याचा जो खालचा सरफेस आहे ना तो फ्लॅट आहे, म्हणजेच आपलं इंडक्शन वगैरे जे आहे की नाही त्याच्यावरती, म्हणजे हा सुद्धा पॅन चालतो बरं का अगोदर दाखवलेला, ही कढईसुद्धा इंडक्शनवरती चालू शकते। आणि तुम्ही याचं सुद्धा बघू शकता, असं हे पसरट आहे। आणि शक्यतो माझी सगळीच भांडी 6 माणसांच्या हिशोबाचीच आहेत बरं का, तर 7 ते 8 माणसांचं पण याच्यामध्ये स्वयंपाक होतं थोडंसं वाढवलं की। तर अशा पद्धतीचं ह्याची सुद्धा जाडी बऱ्यापैकी आहे,
भरपूर जड असं हे पातेलं आहे, पातेलं नाही कढई आहे हे थोडक्यात. आणि याची सुद्धा किंमत 2800च्या दरम्यान मला बसली होती. याला सुद्धा लीड दिलेलं आहे, हे याचं लीड आहे. नाही हे ह्याचं नाही आहे, सुद्धा लीड देण्यात आलेलं आहे. आणि मी सेम मगाच्या प्रमाणे याचं सुद्धा लीड बाजूला ठेवून दिलेले. त्यानंतर आणखीन एक खूप जास्त ज्याला कमेंट आल्या असतील किंवा मला विचारण्यात आलं असेल ना, तर ती म्हणजे ही कढई, की ताई तुम्ही कुठनं घेतली, कितीला घेतली. म्हणजे बापरे, मी ज्या ज्या व्हिडिओमध्ये ही कढई वापरलेली आहे ना, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मला याच्याविषयी विचारण्यात आलेलं आहे की बाई ही कढई तू कुठनं घेतली का. तर ही मी ऑनलाईन घेतलेली नाही आहे, ऑफलाईन आमच्या इथल्याच एका दुकानातनं घेतलेली आहे. आणि याचीसुद्धा कंपनी कुकचीच आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टेनलेस स्टीलची भांडी घेतात ना, तर त्यावेळेस ट्रायप्लाय हे बघून घ्यायचं. ट्रायप्लाय म्हणजे काय, त्याला 3 लेअर असतात आणि ते बऱ्यापैकी जाड असतात. आता ही कढई आहे ना, जवळजवळ 4 वर्ष झालं माझ्याकडे आहे. मी कंप्लीट 3 ते 3.5 वर्ष ह्याला कंपल्सरी वापरलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला इथं हे थोडंसं अशा पद्धतीचं जाणवू शकतं. म्हणजे हे काही नॉनस्टिक नाही आहे किंवा काही नाही आहे, फक्त ह्याचा जो काळा कलर आहे की नाही, तो इथं मधल्या साईडला थोडासा फेंट झालेला आहे. आणि याची किंमत जवळजवळ 3,500च्या आसपास आहे ह्या कढईची किंमत. आणि ऑनलाईनसुद्धा मी जी भांडी तुम्हाला दाखवलेली आहेत ना, त्याच कंपनीची किंवा सेम अगदी तशाच पद्धतीची ऑनलाईनसुद्धा मिळत आहेत. तर शक्य झालं तर मी त्याच्या ज्या लिंक आहेत त्या खाली देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या चेक करू शकता. वरती हे छान सुंदर आणि आटोपशीर असं हे झाकण देण्यात आलेलं आहे. त्या कढईनंतर माझ्याकडे हे आहे पातेलं. तुम्ही पातेल्याची फिनिशिंग बघू शकता किंवा याची खालची साईड किंवा सरफेस जो आपण म्हणतो तो सुद्धा बघू शकता. हे सुद्धा भांडं इंडक्शनवरती चालतं. आणि हे जे आहे हे बोरोसिल या कंपनीचं आहे आणि हे मला प्रमोशनसाठी झालं होतं. पण तरीसुद्धा सांगेल की अतिशय मस्त आहे हे भांडं बरं का. मी जवळजवळ 2 वर्ष झालं हे पातेलं वापरते आहे. उलटं ह्यातनंच एक थोडंसं मोठ्या साईजचं पातेलं मी लवकरच घेणार आहे, कारण की लागतंच. अर्थातच घरामध्ये अशी पातेली वगैरे पण लागतातच. त्यानंतर ही आहे कढई. तर ही कढई जी आहे ती इंडस व्हॅली या कंपनीची आहे. आणि हे सुद्धा याचं जे हँडल आहे की नाही ते खूप दणकट आहे. आणि बऱ्याचदा असं होतं ना की आपण जरी पूर्ण स्वयंपाक म्हणजे भाजी ह्याच्यामध्ये केली तरी हा जो हँडल आहे तो म्हणावा तेवढा गरम होत नाही. तो आपण याला धरून अलगदपणे कढई हँडल करू शकतो. आणि याची जी उंची आहे ती तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 माणसांचा स्वयंपाक आरामशीर होतो. ह्याचंसुद्धा जे बॉटम आहे ते अतिशय जाड आहे. याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे खरेदी करू शकता. हा बघा, हे अशा पद्धतीचं याला लीड देण्यात आलेला आहे. याचा जो घेर आहे ना तो 24 सेंटीमीटरचा आहे. मस्त अशी ही कढई आहे, म्हणजे नक्की तुमच्या किचनमध्ये ही असायलाच हवी. त्यात शेवटी माझ्याकडे हा असा सेट आहे. तर हा आहे सॉसपॅन आणि याचासुद्धा हँडल म्हणजे शक्यतो या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचं जे हँडल आहे ना ते चांगलंच असतं बरं का. असं कधीच होत नाही की गॅसवरती ठेवलं आहे आणि या हँडलच्या ओझ्यामुळे इथलं हे जे भांडं आहे ना ते डुगू करतं आहे. तसं कधीच होत नाही. असा धरण्यासाठी सुद्धा एकदम कम्फर्टेबल अशा पद्धतीचा हा हँडल असतो. आणि याचीसुद्धा वरची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचा, ज्या पद्धतीचा आपण गोट म्हणतो ना तशा पद्धतीचं याला वरती फिनिशिंग देण्यात आलेलं आहे. आतमध्ये तुम्ही याचं स्टेनलेस स्टीलचं मटेरियल बघताय हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे. आणि आता हे तिन्ही पण सेट आहे तर हा अगारोच आहे आणि ह्यांची पण भांडी चांगलेच आहेत. आणि हा आहे असा छोटासा पॅन. बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी हा पॅन वापरते कारण की असा सोयीचा आहे, कम्फर्टेबल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं घासल्यानंतर तुम्ही तर आता ही भांडी बघताय तर मी रेग्युलर वापरते पण असं खूप जास्त तेलकट डाग किंवा ते डाग असे पिवळे झालेत अशा पद्धतीचं काहीच झालेलं नाही आहे. छान आहे, म्हणजे घासल्यावर सुद्धा व्यवस्थित पटकन निघतात. आणि ही कढई सेम आत्ता तुम्हाला दाखवली होती तशाच पद्धतीची आहे, फक्त याच्यापेक्षा थोडीशी छोटी आहे. अगदी नॉर्मल फरक आहे या दोघांमध्ये. आणि याचा हँडल वेगळा आहे इंडस व्हॅलीचा आणि अगारोचा हँडल असा भरीव आहे. पण दोन्हीही आहेत ते त्याच्या जागी योग्य आहेत, व्यवस्थित आहेत, कम्फर्टेबल आहेत. आणि याचीसुद्धा तुम्ही असा घेरातला बघू शकता. छान अशा पद्धतीची ही सुद्धा कढई आहे. याचा सेटच आहे आणि हा सेट ह्या तिन्ही मिळून वस्तूंचा मला वाटतं काहीतरी 2,500 ते 3,500 दरम्यान आहे. म्हणजे जर प्राईसचा विचार केला तर असा आपलं बजेट फ्रेंडली वगैरे आहे. तर तशा पद्धतीचे या सगळ्या गोष्टींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आहेत ना आणखीन पितळेची भांडीसुद्धा आहेत. म्हणजे अगदी मसाला डब्बा, भातवडी, पळी, परात, पातेलं, कढई अशा सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत. जर तुम्हाला ते सुद्धा माझं कलेक्शन पाहायचं असेल तर मला तसं कमेंट करून सांगा, तुम्हाला ते सुद्धा मी नक्की दाखवेल.